लोकशाही आणि कायद्याच्या राज्यावरचा दृढ विश्वास हा भारत ऑस्ट्रिया दरम्यानच्या संबंधांचा मजबूत पाया, पंतप्रधान नरेंद्र मोदी. पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत भारत ऑस्ट्रिया यांच्यामध्ये व्यापारविषयक बैठक. 40 कंपन्यांचे प्रमुख उद्योजक उपस्थित. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरती विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी विधानसभेत सत्तारूढ सदस्य आक्रमक. गदारोळानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब. गदारोळातच दोन्ही सभागृहामध्ये 94,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर. विनियोजन विधेयकालाही मिळाली मंजुरी. सरकारचा शेतकऱ्यांना मदत करण्याचा दृष्टिकोन सकारात्मक नसल्यानं शेतकऱ्यांना सरकारकडून न्यायाची अपेक्षा नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची विधान परिषदेत टीका. वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहिर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. वडील राजेश शहा शिवसेनेतून निलंबित. फौजदारी प्रक्रिया संहिता 125 अन्वये घटस्फोटित मुस्लिम महिलांनाही पतींकडून पोटगी मिळवण्याचा अधिकार. सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. निविदा खरेदी प्रक्रियेमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी निरीच्या नागपूर कार्यालयावरती सीबीआयचे छापे. 10 आरोपींविरोधात 3 गुन्हे दाखल. मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल. काँग्रेस नेते भूषण पाटील, संघटनेचे सचिव अजिंक्य नाईक आणि विहंग सरनाईक निवडणुकीच्या आखाड्यात. आणि हरारे इथल्या तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेला विजयासाठी दिलं 183 धावांचं लक्ष्य.